अक्षर ब्रह्म म्हणजे काय की ज्याचा कधीच क्षर होत नाही आहे, नाश होत नाही, जे अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशीला जाणण्यासाठी आपल्याला ज्ञानोबरायांनी ज्या काय आता ओव्या आपण वाचल्या त्या ओव्यांमधून एकच आपल्याला घ्यायचं आहे की आपल्याकडे जे तत्व आहे ते अविनाशी तत्व आहे आणि ते तत्व प्रत्येक ठिकाणी भरलेलं आहे, वस्तूमध्ये आहे, झाडामध्ये, झुडपामध्ये, चराचरामध्ये ते व्यापक तत्व भरलेलं आहे आणि त्या चराचरापर्यंत जाण्यासाठी किंवा त्या चराचरामध्ये असलेल्या त्या परब्रह्माची किंवा त्या देवाची ओळख घेण्यासाठी ज्ञानोबराने आपल्याला आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ सांगितलेलं आहे. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की या देहरूपी झाडावर जीव आणि शिव दोन पक्षी बसलेले आहेत. जीव काय करतो, विषयांची फळं भोगत बसलाय, तो आहे शिवाचाच अंश आहे आणि शिव साक्षी रूपाने जे जे काय करतो जीव ते साक्षी रूपाने शिव सगळी नोंद करून ठेवतो, संपूर्ण नोंद होतो. जे जे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे आपल्याकडनं कर्म होतात त्या कर्माची रेखाटणी करणारा तो शिव आहे. आता बघा ना, आपल्याकडे मोबाईलचा शोध कसा निघाला आहे, तुम्ही लोक कुठे कुठे आहात आणि इथून सगळं प्रवचन तुम्ही ऐकता, सगळे अगदी फोटोसहित बघता आणि एका सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोचतो. मग एवढी जर बाह्य अंगामध्ये आहे, एवढं सायन्स पुढे गेलं आहे, तर भगवंताची लीला अशी आहे आणि त्या लीलेचं वर्णन आपल्याला समजावं की आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण काय केलं पाहिजे, कोणती कर्म करायला पाहिजे आणि कर्माचं लिखाण आपल्या आतमध्ये होतो. चित्रगुप्त लिखाण करतो, लिखाण करणारा चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र आहेत आणि ते गुप्त चित्र आपल्या आतमध्ये आहेत प्रत्येकाच्या. जे जे काय आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे आपण काय करू त्या सर्वाची रेखाटणी त्या चित्रगुप्ताकडे आहे, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. सगळ्या कर्माची रेखाटणी बरं का, रेखाटणी चांगल्या कर्माची पण आहे, वाईट कर्माची पण आहे. मग ह्या कर्माची जी रेखाटणी आहे त्या कर्माच्या रेखाटणीवरनं काय होतं, आपलं अंतःकरण दूषित होतो आणि जीव शिव दोन्ही पक्षी आहेत. जीव काय करतो, विषय भक्षण करतो आणि शिव काय करतो, नोंद करत असतो. मग जे काय जीवाने जे काय कर्म केले आहेत तेच कर्म आपल्याला अंतकाली वाढत वाढत जातात. माऊली लिहिते की नाही मागच्या अध्यायामध्ये, पुढे पुढे आहे तरी जितेने अवसरे आवडून जीवे उरे, मरणाची या मेरे फार हो लागे, मरणी जया जे आठवतो तेच गतीत पावे. जितेने अवसरे म्हणजे जिवंतपणीमध्ये असताना आपल्याकडे ज्या वासना असतात, ज्या कामना असतात, ज्या इच्छा आकांक्षा असतात त्याच पुढे वाढत जातात माणसाच्या. ज्याची जशी वासना असेल तीच वासना पुढं वाढत वाढत जातो. एखाद्याला काम विषयाची वासना आहे तर कामच विषय वाढत जातो, अंतकाली त्याला तेच आठवतं, दुसरं कायच आठवत नाही. एखाद्याला क्रोध आहे तर तो काय करतो, एखाद्या माणसाची दुश्मनी ठेवतो आणि अंतकाली आपल्याला त्याचा बदला घ्यायचा म्हणून तो काय करतो, संकल्प करतो आणि तो संकल्प घेऊनच मरतो माणूस. आणि पुढच्या जन्मात त्याला काय होतो, तो जन्माला येतो तो ज्याने मारलेला असतं, ज्याने त्याचा खून केलेला असतो तेच संकल्प घेऊन येतो आणि आपण म्हणतो की या जन्मात त्याने त्याचा मर्डर का केला, पण मागच्या जन्मात त्याने त्याचा केला असेल. म्हणजे हे सगळं संकल्प आहे. प्रत्येक गोष्ट ही कर्माप्रमाणे घडत असतो. प्रत्येक गोष्ट कर्मावर आहे म्हणून कर्माची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आपण काय कर्म केले पाहिजे, जरा जरी आपल्याकडनं कर्म वाईट झालं तरी आपल्याला त्याचं भोग येतील. म्हणून कर्माला घाबरावं माणसाने, देवाला घाबरण्यापेक्षा कर्माला घाबरावं. का, देव आपल्या जवळच आहे.
देव कुठे लांब नाही आहे. पण कर्म करताना तो देव बघतो आपल्याला. असं समजून आपण जर कर्म केलं तर आपल्याकडनं वाईट कर्म होणार नाही. पण लोकांना हेच कळत नाही, देव मंदिरात आहे, देव तीर्थाला आहे, मग इकडे आपण काही पण धंदे केले तरी चालतील असं लोकांना वाटतं. पण नाही ना, तसं नाही. देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आपण जे काय आत्ता जे काही मोबाईलवर आपण बोलतो ते सगळं मोबाईलवर काय करतात, सेव्ह होतो. मग हा तर यंत्र आहे, आणि हा यंत्र हा मनुष्य देहाचा यंत्र आहे. मनुष्य देहासारखे यंत्र अनेक नाही सांगितले. याच्यापेक्षा श्रेष्ठ यंत्र मनुष्य देह आहे. पण या मनुष्याकडनं जे काही कर्म होतील ते कर्माचं लिखाण होतो. आणि म्हणून प्रत्येकाने कर्म करताना विवेकातून करा. चांगलं काय वाईट काय ते घ्या, सार ते घ्या, असार ते टाकून द्यावं. आसार आपण जर टाकायला सुरुवात केली, आसार टाकायला पण विवेक लागतो आपल्याकडे. आणि त्याची माहिती आपल्याला या अक्षर ब्रह्मामध्ये, की ज्याचा कधीही क्षर होत नाही अशा त्या भगवंताचं हा अध्याय ज्ञानोबारांनी आपल्या अनुभवातून काय केलेला आहे, टीका केलेली त्याची. आणि तो आपण आता वाचूया. अध्याय 8 अक्षर ब्रह्म नाव, अक्षर ब्रह्म. आणि त्यातले श्लोक क्रमांक 4 आणि आता काही ओव्या इथं वाचून झालेल्या आहेत. थोडक्यात सांगतो. आदिभूत म्हणजे काय? आधी म्हणजे अनादी काळापासून सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून त्या ब्रह्मतत्वावर जी माया निर्माण झाली, जी सृष्टी निर्माण झाली, ते आदिभूत म्हणजे 5 भूतांपासून जे बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ते आदिभूत आहे. आणि त्या आदिभूतामध्ये त्या आदिभूताला चालवणारं जे आत्मतत्व आहे तो जीव आहे, तो आदिदैव आहे. आणि ह्या आदिदैवाला, त्या जीवाला व्यापकतेला नेणारा किंवा तो जीव किंवा ते आदिदैव, त्या आदिदैवाच्या माध्यमातून आपण व्यापकतेला गेलो आणि जी आपली अवस्था होते त्या अवस्थेला आदियज्ञ म्हणतात. आणि त्या आदियज्ञाची ओळख जी आहे तो व्यापक आहे बरं का. प्रत्येक वस्तूमध्ये तो आदियज्ञ आहे. आदियज्ञ सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे. म्हणजे काय आहे ते? आदियज्ञ म्हणजेच परब्रह्म आहे. आदियज्ञ म्हणजे काय? प्रत्येक वस्तूमध्ये जे काही तत्व भरलेलं आहे त्या तत्वाला आदियज्ञ असं म्हणतात. पण ते आदियज्ञ आपल्याला कधी कळेल तर आपला स्वतःचा नामयज्ञ सुरू झाला तरच आपल्याला हे कळेल. नाही तर बघा, बरेचसे लोक आहेत आदियज्ञ म्हणजे काय त्यांना कळणार पण नाही. का? कारण त्यांच्याकडे जो नामजपू यज्ञ आहे तो नामजपू यज्ञ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भक्ती मार्गाला सुरुवात होत नाही. भक्ती मार्गाला सुरुवात कधी होते? आपल्याकडे असलेला तो परमात्मा आहे, जो आत्मदेव आहे, त्या आत्मदेवाचं भजन ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला आपल्याकडे यज्ञ चालू होतो, अखंड यज्ञ चालू होतो. म्हणजे त्या नामाचा यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये जे जे आपले वाईट विचार आहेत ते सगळे जळून जातात. आणि आपल्या या 5 भूतांच्या देहाचा विसर पडतो. आणि 5 भूतांच्या देहाचा विसर पडल्यानंतर जी आपल्याला अंतःकरणामध्ये जो भाव तयार होतो त्या नामाचा किंवा त्या चैतन्याचा किंवा त्या अंतर्देवाचा, आणि तो आदियज्ञ आहे. आणि जीव आणि शिव 2 पक्षी बसलेले आपल्या देहरूपी झाडावर आणि संकल्प चालूच आहेत. या देहामध्ये असलेला तो जीव आहे, त्या जीवाकडे अनेक प्रकारचे संकल्प चालू आहेत. दिवसाला एका मिनिटाला किती संकल्प तयार करतो माणूस आणि मोडून पण टाकतो लगेच. म्हणजे आपल्याकडे कितीतरी प्रकारच्या आपल्याकडे कल्पना येऊन जातात.
कल्पना अविद्या त्याने झाला जीव, म्हणजे कल्पना हीच अविद्या आहे आणि त्याच्याने जीव तयार झालाय. बघा जीव कशाने तयार झालाय? कल्पना अविद्या त्याने झाला जीव. नाथ बाबा सांगतात कल्पना हीच अविद्या आहे आणि त्या कल्पनेतून जीव निर्माण होतो. जीव जोपर्यंत आपल्याकडे जीव तत्व आहे, प्रत्येक माणूस जीव भावावर आहे, पण तो जीव भावावर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शिवाची भेट होत नाही तोपर्यंत. एकदा का शिवाची भेट झाली म्हणजे त्या परब्रह्माची भेट झाली का आपला जीव भाव निघून जातो. जीव भाव निघून जाणं म्हणजे काय? जोपर्यंत आपल्याकडे संकल्प विकल्प म्हणजे आपल्याकडे विचार चालू आहेत, कल्पना चालू आहेत, आपण आज असं करू, हे करू, ते करू, अमुक करू, ह्या ज्या कल्पना मनाकडे चालू आहेत तेच आपल्याला काय करतात? त्या कल्पनाच आपल्याला जन्माला घालतात. कल्पना अविद्या, कल्पना हीच हाच अज्ञान आहे. त्याने झाला जीव, जीव तयार झाला त्यातून. मग कल्पना जाई सांडे तैची घा संन्यासी योग घडे. कल्पना टाकली आपणच देवा. पण कल्पना टाकायची कशी? आणि ती कल्पना सांडण्यासाठी भगवंत कसा आहे? भगवंत कसा आहे? निर्विकल्प आहे, तिथे कल्पनाच नाही. आणि आपल्याला तसं निर्विकल्प होता यायला पाहिजे. पण ते निर्विकल्प होण्यासाठी गुरुना शरण जायचा असतो. गुरु कशासाठी करायचा असतो? आपल्याकडे येणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना जाऊन तिथे निर्विकल्प समाधी लागणे म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. निर्विकल्प बरं का, कुठलंच कल्पना नाही. आपल्याकडे कुठलीच कल्पना नाही नसली तर आपल्याला ताबडतोब समाधी लागतो, ताबडतोब 2 मिनिटात. पण आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याकडे कल्पना, अनेक कल्पना येतात जातात, येतात जातात, विचार येतात. जसं आकाशामध्ये ढग येतात आणि निघून जातात, ढग येतात निघून जातात. जोपर्यंत आकाशात ढग आहेत तोपर्यंत आपलं आकाश शुभ्र दिसत नाही, काळे ढग असतात. आणि एकदा का ढग गेले तर आकाश निरभ्र आहे. जसं आपल्याकडं या विषयांचे ढग आहेत, आपल्याकडे अज्ञानाचे ढग आहेत, आपल्याकडे मीपणाचे ढग आहेत, आपल्याकडे संसाराच्या अहंकाराचे ढग आहेत, प्रपंचाच्या देहाचा अहंकार आहे, आपल्याकडे गुणांचे ढग आहेत, रजोगुण तमोगुण सत्वगुण. हे सगळे ज्यावेळेला या आत्मतत्वावर आलेले आहेत, आपल्या अंतःकरणावर ज्या वेळेला बाजूला होतील त्यावेळेला आपणच परब्रह्म आहोत. आणि आपणच परब्रह्म आहोत हे समजण्यासाठी सगळे शास्त्र लिहिले आहेत. सगळे ग्रंथ हेच सांगतात बरं का, आपणच परब्रह्म आहोत. पण आपण परब्रह्म असून आपल्याला आपल्याच परब्रह्माची ओळख नाही. आणि ती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या संतांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. पण आपण काय करत बसलोय? आपण सगळ्या पूजा करत बसलोय, अनेक प्रकारचे देव पूजत बसलोय. मग त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? त्याच्यातून आपल्याला त्या भगवंतापर्यंत, निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. आणि जोपर्यंत आपण निर्गुण निराकारापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होत नाही. आणि परब्रह्माची प्राप्ती होत नाही तर आपल्याला संकल्प आपल्या जवळच आहेत. आणि संकल्प विकल्प आपल्याला जन्माला घालतात. आपल्याकडे येणारे आशा, आकांक्षा, कामना, भावना, असूया जे आपल्याला जन्माला घालतात. आता आपण काल आपल्या 2:31 पर्यंत आपण आलो होतो. आता 32वी ओवी घेऊया आपण. अध्याय 8 श्लोक क्रमांक 4 आणि ओवी क्रमांक 32. भूतांते अधिकारुणी असे आणि भूत संयोग तरी दिसे, जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक, जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीत पडते व विनाशकाली लय पावते असे जे नावरूप. बघा काय सांगतात ज्ञानोबा की जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते. भगवंताला आश्रय काय आहे? तर पंचमहाभूत. पंचमहाभूते त्या भगवंतांनी निर्माण केलेली आहेत आणि त्याचा आश्रय घेऊन तो नावारूपाला येतो. देव नावारूपाला कधी येतो? तर नावारूपाला कधी येतो? तर 5 भूतांचा, पंचमहाभूतांच्या सहाय्याने भगवंत नावारूपाला येतो.
नाही तर भगवंताला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार, हा सगळा खेळ आहे. बघा, अभ्यास करा. कारण काय माहिती का, ध्यान तर करा, पण ध्यानाच्या जोडीला आपली ओळख घ्या. जीव काय आहे, जगत काय आहे, ब्रह्म काय आहे, याची ओळख घ्या. जीव, जगत आणि ब्रह्म एवढ्यामध्येच आपण खेळतो. जीव म्हणजे काय की जीवच ब्रह्म आहे. हो, जीवाला शिवाशी एकरूप झालं की जीवच ब्रह्म आहे. आणि जगत म्हणजे काय, म्हणजे जीव एकदा शिवाशी एकरूप झाला तर जग मिथ्या आहे, जग खोटं आहे. जे दिसतं ते खोटं आहे. पण कधी, कुठपर्यंत, जग कुठपर्यंत खरं आहे, जोपर्यंत आपण त्या परब्रह्माशी एकरूप होत नाही आणि आपल्या देहाचा निराश होत नाही, देहबुद्धी जात नाही, भगवंताची भेट होत नाही, तोपर्यंत जग खरं आहे. एकदा का भगवंताची भेट झाली का जग खोटं आहे. सगळं जे दिसतं ते स्वप्न आहे. मृगजळासारखं जग हे मृगजळ आहे. जग हे मिथ्या आहे. जे दिसतं ते सगळंच जाणार आहे. कल्पांताच्या काली हे सगळं जाणार आहे. सृष्टीचा ज्या वेळेला लय होईल त्यावेळेला व्यक्त स्वरूप अव्यक्तामध्ये जाईल. हे पूर्वी कुठेतरी अव्यक्त होतं म्हणून व्यक्त झालं, पण अव्यक्त स्वरूप व्यक्तामध्ये जाईल. अव्यक्त स्वरूप व्यक्तामध्ये आलेलं आहे. आणि हे ज्या वेळेला या सृष्टीचा लय होतो, उदंड कल्पांत झाला. बघा, समर्थाने लिहिले की नाही, उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे. एका ओळीमध्ये समर्थ रामदासांनी सगळं आणलंय सार. म्हणून तर रामदास स्वामी आले परत सांगायला, एकदम शॉर्टमध्ये आणलं. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, म्हणजे संपूर्ण सृष्टीचा नाश जरी झाला, अगदी चंद्र, सूर्य, सगळं जे काय दिसतं, पृथ्वी वगैरे सगळं, या सगळ्यांचा नाश जरी झाला तरी नाश नाही तयाला, तरी त्या अक्षर ब्रह्माचा, त्या परब्रह्माचा नाश होत नाही. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. म्हणून आपण या मायेचा त्याग करायला पाहिजे. मायेचा त्याग करायचा म्हणजे काय, मायेचा त्याग करायचा उडीने टाकायचे कुठून. मायेचा त्याग करायचा म्हणजे ह्या ध्यानाला बसून त्या मायेचा निरसन, म्हणजे आपल्याला विसर पडला पाहिजे. मायेचा पूर्णपणे विसर पडला पाहिजे ध्यानाला बसून. आणि हा देह हा आहे, या देहामध्ये तो जीव आहे, त्या जीवाला शिवाशी एकरूप केला की आपल्या मायेचा विसर पडतो. आणि सगळ्या ध्यानातल्या क्रियात बरं का. आणि म्हणूनच तुमच्या मागे आम्ही लागलेलो आहे की प्रत्येकाने अनुग्रह घ्या, ध्यान करा. भगवान शंकर सातत्याने ध्यान करत असायचा, तरी पण पार्वतीने त्याला विचारला की देवादिदेव तुम्ही देव, महादेव, तरी पण तुम्ही कोणाचं ध्यान करता. पार्वती मातेने प्रश्न केलाय, देवा तुम्ही महादेव, देवादिदेव, मग तुम्ही कोणाचं भजन करता. भगवंतानी सांगितलं आहे ना एक, म्हणतो मला सांगाल का, तर म्हणतो हा सांगेन वेळ आल्यावर. मग एक दिवशी पार्वतीला घेऊन गेले, क्षीर सिंधू नदी तीरी घेऊन गेले ते, म्हणजे एका नदीच्या किनाऱ्याला घेऊन गेले. आणि मग तिला तो जो भगवंताचा नाम आहे, त्या नाम त्या पार्वती मातेला शंकराने सांगितलं. आणि ते नाम त्या पाण्यामध्ये असलेल्या माशाच्या पोटामध्ये असलेला मच्छिंद्रनाथ त्याने ऐकलं. आणि तिकडनं तो हुंकार द्यायला लागला जोरजोरात त्या नामाचा, जो तुमच्या आमच्याकडे नाम आहे. या आनंद संप्रदाय म्हणजे जो नाम दिला जातो, भगवंताचं नाव आहे, एक विशिष्ट शब्द आहे त्याला, ते महावाक्य आहे. आणि त्या महावाक्याच्या बोधातून, त्या महावाक्याचा आपण जप केलं तर आपल्याला त्या परब्रह्म तत्वापर्यंत, त्या देवाची आपल्याला प्रत्यक्ष भेट होतो, आत्मसाक्षात्कार होतो आपल्याला. आणि तो नाम शंकराने पार्वतीला सांगितलं आणि ते मच्छिंद्रनाथाने ऐकलं. आणि म्हणून ज्ञानोबाराने लिहिलंय की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, म्हणजे
भगवान शंकराकडे सगळ्या सिद्धी होत्या. मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने ते नाव ऐकलं म्हणून मच्छिंद्र मुख्य शिष्य झाला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला. मच्छिंद्राने कोणाला दिला? गोरक्षनाथाला दिला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनीनाथाला दिला गोरक्षाने. गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला दिला. आणि ज्ञानदेव सार चोजविले, आणि ते ज्ञान तो नाम त्या निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला दिला. आणि ते नाम आपल्याकडं आहे. म्हणजे असा अनादी काळापासून आलेलं नाम आहे. आणि तो नाम आपल्याकडे असला तर आपल्याला अधियज्ञ समजेल, संपूर्ण ज्ञानेश्वरी कळेल. तुम्हाला काहीच वाचायची गरज नाही. तुम्ही ध्यान केलं ना तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण ध्यानाच्या माध्यमातून. ध्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त होतो. आपोआपच होतं बरं का, काही करावं लागत नाही, कारण श्रीगुरूंची कृपा असते त्याच्यावर. आणि म्हणून इथं काय लिहिलंय की भूतान ते आदिकारुण्य असे आणि भूत संयोगे तरी दिसे. ते परब्रह्म तत्व प्रत्येक भूतामध्ये आहे. पृथ्वीमध्ये, आपमध्ये, तेजामध्ये, सगळेमध्ये भरलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सभ्यांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. बघा लिहिलं की नाही, 5 भूतांचा नाश होतो, पण त्या आत्म्याचा नाश कधीच होत नाही. आणि तो आत्मा कसा आहे? तो आत्मा अधियज्ञ आहे. आणि त्या अधियज्ञाला जाणणे म्हणजे भक्ती आहे. व विनाशकाली लय पावते असे जे नावरूप आहे. आणि त्या आत्मतत्वावर आलेलं जे पंचमहाभूत आहेत, त्या महाभूतांचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जे काय दिसतं आपल्याला सृष्टी, झाडे, झुडपं, या सगळ्यांचा नाश होतो. झाडाला नाव आहे, त्या मूर्त्यांना नाव आहे, दगडाला नाव आहे, पण तो कसा आहे? नामारूपातीत, नामाच्या पलीकडे परब्रह्म आहे. आणि हा नावारूपाला कशामुळे येतो भगवंत? तर त्या मायेमुळे नावारूपाला येतो. मायाच नसती तर भगवंत दिसला असता का आपल्याला? नसता दिसला आपल्याला. म्हणून मायेच्या आतमध्ये परब्रह्म राहून मायेला चालवतो. तुमच्या आमच्या आतमध्ये राहून आपल्याला भगवंत चालवतो. प्रत्येक झाडामध्ये तो आहे. प्रत्येक मुंगीपासून, इंद्रापासून उंदरापर्यंत भगवंत भरलेला आहे. आणि सगळ्या जीवांना चालवणारा एकच भगवंत आहे. एकच बरं का, सर्वा घटी राम देहादेही एकच आहे. सगळे प्रत्येक देहामध्ये तो एकच आहे. आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला तया ते आदिभूत म्हणजे मग आदिदैव पुरुष जाणीजे, म्हणजे जे काय आपल्याला दिसतं, ज्या आपल्याला 5 भूतांचं दिसतं ते आदिभूत आहे. आणि मग आदिदैव पुरुष जाणीजे. आणि त्याच्यानंतर आदिभूत कळला तर आदिदैव काय तुम्हाला कळेल. त्याने प्रकृतीची भोगी जय उपरजिले. मग आदिदैवत म्हणजे जीव असे मान समजावे. आदिदैवत म्हणजे काय? आदिदैवत म्हणजे जीव, जो आपल्याला जीव चालवतो, जो आपल्या आतमध्ये जीव आहे. मेल्यावर तो निघून जातो आपल्याकडनं, आणि तो आदिदैव त्याला म्हणतात. आदिदैव. मग त्याला आदिदैव असं नाव का दिलंय? कारण आधी अनादी काळापासून हे प्रत्येक 5 भूतांच्या देहामध्ये तो देव म्हणून, जीव म्हणून, जीवात्मा म्हणून काम करतो. काय करतो? जीवात्मा. जीव म्हणजे जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि सर्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा आहे. हो, पण एकापासून एक आत्मा आहे सगळ्यांचा मिळून. पण एकाला ओळखण्यासाठी 4 भाग केलेले आहेत: जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा. मग जीव काय करतो? हा विषयांची फळं भोगत बसलेला आहे प्रपंचामध्ये, आणि म्हणून तो इथं अडकलेला आहे. आणि त्याला अडकलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचा. जर तो इथं ही फळं भोगत बसला, त्याला परत जन्माला यावं लागतो. आणि जन्ममरणाच्या चक्रामध्ये, सुखदुःखामध्ये माणसाला अडकावा लागतो. पण विषयजनित जे सुख तेच आहे परम दुःख. विषयजनित जे सुख म्हणजे विषयांचे सुख आहे, पण ते तिथं दुःख सांगतात. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. हो, म्हणजे जीव ज्यावेळेला विषयांचं सुख भोगतो त्यावेळेला त्याला मजा वाटते, पण अंतकाली त्याचे भोग ज्यावेळेला त्या जीवाला येतात, त्या देहाला येतात, तेव्हा मग कठीण आहे. हो, सगळं मग भोगावं लागतात माणसाला. मग ते माणसाला सहन होत नाही. यमाच्या यातना आहेत त्या. यम म्हणजेच विषय आहेत.
यम असं काय शिंगावाले यम नाही बरं का, आपल्याकडे फोटोमध्ये दाखवतात ते यम नाही. यम म्हणजे विषय आहेत आपले, आपल्याला त्रास देणारे विषय, आपल्याला त्रास देणारा अहंकार, आपली राक्षसी वृत्ती, हेच यम आहेत, दुसरे कोणी यम नाही आहेत. आपल्याकडे अहंकार वाढला तर आपला तो यम आला असं समजायचा, आणि आपल्या काम आला की आपल्याला यम आला असं समजायचा. क्रोध आला माणसाकडे समजायचा यम आला, लोभ आला, मग काय सबळ विषय त्यागणे शुद्ध कार्य करून घेणे. समर्थाने लिहिले सबळ विषय त्यागणे, जास्तीचं विषय काम नको का पाहिजे. जिथं सूर्य अग्नी साक्ष इष्ट मित्र मंडळ त्यांच्यासमोर आपण जे काय 5 फेरी मारले तिथं काम, बाकी ठिकाणी निष्काम. क्रोध नको आहे का, पाहिजे ना, क्रोध पण पाहिजे माणसाला. आपले समजा मुलं वगैरे अभ्यास करत नसतील तर आपण त्यांच्यावर रागवायला पाहिजे. लोभ नको का, आपल्या संसाराला लागेल तेवढं पाहिजे. पण अति आपल्याला जे अति आहे ना ते वर्ज्य केलं पाहिजे. अति आपल्याला त्रासदायक आहे आणि त्या अतिला आपल्याला थांबवायला पाहिजे, नाही तर अति तिथे माती, मग आपली मातीच होऊन जातो. आपली माती काय होतो, अति भोग केल्यामुळे आपल्याला ती माती होते. मग आदिदैव पुरुष जाणीजे त्याने प्रकृतीचे भोगी जे उपरदिले त्याला आदिभूत असे म्हणतात. बघा आदिदैव म्हणजे काय, तर आदिदैव म्हणजे जीव असे समजावे, आणि तो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या भोगांचा उपभोग घेतो. प्रकृतीमध्ये जे जे निर्माण झालेले आहे त्या भोगांचा काय करतो, भोग घेत बसतो. आदिदैव जो चेतनेचा चक्षु, बघा सगळं जीवाला समजलं ना तर शिव तुम्हाला समजेल. एकदा का आपण जीवाला समजलो जीव काय आहे तर शिव आपल्याला ताबडतोब समजेल. जो चेतनेचा चक्षु, बघा जीव काय करतो, चेतनेचा चक्षु म्हणजे आपल्या डोळ्यांना दाखवणारी जी चेतना आहे, चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, सर्व इंद्रियांना चालवणारा जे चैतन्य या आदिदैव आहे. आणि जो देहास्त मानी वृक्षु संकल्प विहंगमाचा जो बुद्धीचा द्रष्टा आहे. बघा जीव कसा आहे, द्रष्टा आहे म्हणजे साक्षी रूपाने आहे, आणि इंद्रिय रूप देहाचा अधिपती आहे. इंद्रियांना चेतना देणारा तो देव आहे. नाही तर इंद्रिय आपली हल्ली असते का, आपले डोळे आपण बघतो इकडे तिकडे, आपण फिरवतो डोळे, आपल्याला हात पाय, हाताने आपल्याला काम करता येतो, पायाने आपल्याला चालता येतो का, तर ती चेतना आपल्या आतमध्ये आहे. आपल्याला चालवणारा जो जीव आहे तो कसा आहे, तर तो चैतन्य रूपाने आहे, चेतना रूपाने तो आपल्याकडे आहे जीव. आणि व शरीराच्या अंतकाली मनोरथ रूप पक्ष्यांच्या विसावाचा घेण्याचा वृक्ष आहे. आणि शरीराच्या अंतकाली त्या जीवाकडं अनेक प्रकारचे त्यांनी मनोरथ असलेले असतात. एखादा जीव आहे, त्या जीवाने मनोरथ असला की आपण आता काय करूया, चांगला बंगला बांधूया, आणि बंगला बांधला त्याने, आणि बंगला राहायला गेला नाही, त्याच्या आतमध्येच काय झाला, गेला निघून तो. मग आता त्याचा संकल्प राहिला बंगल्यामध्ये राहण्याचा, मग तो बंगल्यामध्ये परत येईल, पण त्याला मनुष्यदेह मिळणार नाही. त्याला काय मिळेल, पाल म्हणा, उंदीर म्हणा, असं काहीतरी कुठल्या तरी प्राण्याच्या रूपामध्ये येतोय. आणि तोच जीव जर त्याने हरिनामाच्या संकल्पातून अखंड भजन केलं असतं त्याने भगवंताचं, आणि भजनाच्या आनंदातून जर त्याने देह ठेवला असता, मग त्यांनी बंगला बांधो, माडी बांधो, आणखी कंपनी स्थापन करो, पण तरी त्याला परत मनुष्य देह मिळाला असता, किंवा तो भगवंताशी एकरूप झाला असता. का, तर त्याचं अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं. म्हणजे भगवंताच्या ह्या संपूर्ण मायेतून सुटण्याचा उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे हरिनाम. भगवंताचं नाम हेच तुम्हाला सोडू शकतो. पण भगवंताचं नाम काय आहे हेच कोणी सांगत नाही. का, तर भगवंताचं नामच गुह्य आहे, आणि ते गुह्य कळण्यासाठी श्रीगुरूंना शरण जायचा असतो. आणि जे गुरु सांगतात की मटण मच्छी खा न माझ्याकडे या, त्यांच्याकडे ते नाम नाही, मग ते काय करतात, तर ते आपल्याला साधा सोपा उपाय देतात. तुम्ही मटण मच्छी खा आणि काय करा, मंत्र जपा. मग मंत्रातून काय होतं, हळूहळू आपल्याला आपल्या वृत्तीमध्ये थोडं फरक पडतो.
पण ते कधी फरक पडेल याचा कोणीच आपल्याला गॅरंटी देऊ शकत नाही. कारण जर आपल्याला ते मंत्र दिलं गुरुने आणि समजा काही कालांतराने जर आपला मृत्यू आला कशाने, तर आपल्याला अधोगतीला जावं लागेल. पण नाम घेतला त्याने आणि नाम घेतल्यानंतर जर त्याचा ताबडतोब मृत्यू जरी झाला, नाम घेतल्यानंतर ते प्रगट झाल्यानंतर नाम, तरी त्याला परत नरदेह मिळतो. हे 6व्या अध्यायामध्ये सांगितले बरं का भगवंताने अर्जुनाला. म्हणून नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुकोबाला सांगतात नाम घ्या, कारण मी त्या भगवंताच्या कोर्टात मी उभा राहीन, साक्षी राहीन आणि तुम्हाला सोडवेन. नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी त्याला सोडून आणेन. जामीन म्हणजे जामिनावर माणूस सुटका होतो बघा. एखादा माणूस जेलमध्ये गेला त्याला जामिनावर सोडतात. तसं भगवंताच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये मी उभा राहून त्याची सुटका करून घेईल. म्हणून प्रत्येकाने नाम घ्या, जप करा. नाम जप यज्ञ तो परम सांगितलंय, तोच खरा आहे. नाम हाच काय, भगवंत म्हणजे नाम हीच माझी विभूती आहे. सूर्य माझी विभूती आहे सांगतात विभूती योगमध्ये 10व्या अध्यायामध्ये. सूर्य माझी विभूती आहे, हिमालय माझी विभूती आहे, पिंपल माझी विभूती आहे. तसं भगवंत सांगतो नाम माझी विभूती आहे. म्हणजे नाम घेणं आणि त्या नामाशी एकरूप होणं म्हणजे भगवंताला प्राप्त होणं. झालेली सेवा आपल्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री